नमस्कार, मी ऐश्वर्या चुनडे, कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया आजचं बातमीपत्र। मागील 2 ते 3 वर्षापासून पडत असलेल्या सततच्या दुष्काळामुळे जिजाऊचे माहेरघर असलेल्या सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेडा हे गाव दुष्काळाच्या सावटात सापडले होते। परंतु लोकसहभागातून व जलयुक्त शिवार योजनेच्या मदतीने या गावात पुन्हा एकदा हिरवी शेती फुलू लागली आहे। महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रम टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 जलयुक्त शिवार अभियानामध्ये सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेडा गावाची 2014-15 मध्ये निवड करण्यात आली होती। जलयुक्त शिवार अभियानात गावातील पाणी गावातच अडवणे आणि गावाच्या पाण्याची गरज भागविणे तसेच सर्व विभागांच्या समन्वयाने विविध जुनी कामे उपयुक्त कामांमध्ये रूपांतरित करणे, त्याची दुरुस्ती करणे व नवीन कामे प्रस्थापित करणे याचा अंतर्भाव आहे। साखरखेडा गावामध्ये भोगावती नदी वाहते। या नदीवर जिल्हा परिषद सिंचन विभाग आणि लघु सिंचन विभागाकडून सिमेंट नाले बांधारे खोलीकरणासह प्रस्तावित करण्यात आले आहे। कृषी विभागाअंतर्गत 2007 व 2008च्या आसपास 13 सिमेंट बांध झालेले आहेत। त्याचा यावेळी खूप फायदा झाल्याचे शेतकरी सांगतात। पहिल्याला पाणी नव्हतं, उत्पन्न निघायचं नाही। आता एक कट्ट्या झाल्यापासून आमचे उत्पन्न खूप वाढलेले आहे। पहिल्यानं गहू काही येत नव्हतं, आता 2 मोटरी आमच्या 24 घंटे चालू आहे, पण करायचं कामच नाही। परत कट्ट झाल्यापासून पहिले 2-2 तास चालायचे, आता कट्ट झाल्यापासून 24 घंटे चालू लागले मोटारी। आता उत्पन्न खूप वाढलेलं आहे आमचं शेतकऱ्याचं। मध्यंतरीच्या काळात गाड साचल्यामुळे व पानगवतामुळे नाला पात्र उथळ झाले होते, त्यात पाणी साठत नव्हते, त्यामुळे त्याचे खोलीकरण करावे अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली गेली होती। माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी लहाडे सर व माननीय उपविभागीय कृषी अधिकारी बनसोडे सर यांनी जलयुक्त शिवार अभियानातून खोलीकरण आणि गाळ काढण्याबाबत व त्याचे होणारे फायदे सुचविले आणि बांधाचे खोलीकरण करण्याबाबत मार्गदर्शन केले। जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत इनामातील 5 सिमेंट नाला बांध खोलीकरण व इतर 8 कामे तालुका कृषी अधिकारी रामदास पाटील, मदनसिंग सिसोदिया यांच्या मार्गदर्शनात कृषी पर्यवेक्षक जितेंद्र सानप व कृषी सहाय्यक समाधान वाघ यांनी रात्रीचा दिवस करून 2015च्या जून पर्यंत पूर्ण केली। कृषी विभागाचे जेवढे अधिकारी आहेत त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून जलयुक्त शिवार योजनेचे काम हाती घेऊन नाल्याचं, सिमेंट बंधाऱ्याचं खोलीकरण आणि त्यातलं गाळ काढणं हे त्यांनी पूर्ण काम केले। पहिल्यांदाची शेती कोरडवाहू होती, आज ती ओली ती पाहायला मिळायला लागली। इथे स्प्रिंकलर असो, मायक्रो स्प्रिंकलर असो किंवा ड्रिप असो, याचा उपयोग शेतकरी घ्यायला लागले। या बंधाऱ्यामुळे जी पाण्याची पातळी आहे ती पातळी सुद्धा या ठिकाणी वाढलेली आहे। शेतकऱ्यांनी संरक्षित सिंचनासाठी आपत्कालीन परिस्थितीत पिकांना पाणी देण्यासाठी चांगला उपयोग करून घेतला। हे खोलीकरणाचे काम आल्यामुळे गावच्या परिसरातील इनामातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली। पूर्वी 2 ते 3 तासच मोटारी चालण्या इतके पाणी भेटायचे, आता मात्र विहिरीत 24 तास 2-2 मोटारी देखील पाणी उपसत राहतात, त्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे। शेतातील विहिरींची पाणी पातळी भरपूर दिसली। खोलीकरण झालेल्या भागातील नाल्यांमध्ये तर 2 फुटापासून पाणी लागत आहे, त्यामुळे गोरगरीब लोकांना खोल विहिरींसाठी खर्च करावा लागत नाही। पाणी या भागात 10 फुटांपर्यंत चांगले लागत आहे। खोलीकरणाच्या कामामुळे नदीचे काठ सरळ करून मिळाले, वेडीवाकडी नदी वाहने बंद झाले। खोलीकरणाच्या कामामध्ये शेतकऱ्यांनी देखील लोकसहभाग नोंदविला, हे विशेष। पोकलेन मशिनीचा लागलेला हार्ड रॉक शेतकऱ्यांनी स्वखर्चाने ब्लास्टिंग मशीनने काढण्यास मदत केली। लोकसहभागाचे हे एक उत्तम उदाहरणच म्हणावे लागेल। येथील शेतकऱ्यांनी महालक्ष्मी तलाव, गायखेडी तलाव, दर्गा तलाव आणि काळ्या पानाचा तलाव यातील 2,35,000 ट्रॉली गाळ स्वखर्चाने ट्रॅक्टर जेसीबीने काढून वाहून नेला। म्हणजे ज्या ठिकाणी 2-4 तास मोटर चालायच्या शेतातल्या, तर त्या आता दिवसभर चालत आहेत आणि सिंचनाखाली क्षेत्र वाढत आहे, त्याचा शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यास लाभ होत आहे। तसेच पाण्याचा शेतकऱ्याप्रमाणेच मुख्य प्राण्यांना, जनावरांना देखील उपयोग होत आहे। लोकसहभागातून गाळ काढण्यात आला आणि जवळपास 25 हेक्टर डाळीची बांधबंद दिसते, इथं साखरखेडा इथे करण्यात आली।
त्याचं तिथं एक राजपूत यांच्या शेतामध्ये खोलीकरणाचे काम करण्यात आलेले आहे. यात पण त्यांनी सहकार्य त्यांचं पण लाभलेलं आहे. दुष्काळात देखील इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसहभाग मिळणारे साखरखेडा हे महाराष्ट्रातील एकमेव गावच म्हणावे लागेल. लोकसहभाग निर्माण करण्यासाठी गावची ग्रामपंचायत, कृषी सहाय्यक यांनी प्रयत्न घेतले. कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांनी वेळोवेळी त्यांना प्रोत्साहन दिले. संपूर्ण राज्य दुष्काळाच्या झळा सोसत असतानाही साखरखेड्यातील शेतकरी मात्र महालक्ष्मी तलाव, गायखेडी तलाव यात गाळ साचलेला असल्यामुळे चिंतेत होते. त्यामुळे डिसेंबर 2015 मध्ये लगेच भारतात सर्वप्रथम लोकसहभागातून गाळ काढण्यास सुरुवात झाली. त्या ठिकाणी बंधारे आणि बंधाऱ्यात खोलीकरण झालं. त्या खोलीकरणामुळे आमच्या शेतकऱ्यांना खूपच मोठा चांगल्या प्रकारचा लाभ झाला. आज या गावाला पाणी टंचाईच्या काळात मिळणारा एक मोठा आधार निर्माण झाला आहे. सिंचन साठाही भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. गजानन काळुसे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, बुलढाणा. आज माना समाजाच्या वतीने नागपूर येथे विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भव्य दिव्य असा मोर्चा काढण्यात आला. जातबैधता प्रमाणपत्र त्वरित मिळावे याकरता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वैधता प्रमाणपत्राचे दावे निकाली काढणे आदी विविध मागण्यांसाठी नागपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय इथे धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या शेवटी जिल्हाधिकारी नागपूर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात माना समाजाचे लोक उपस्थित होते. अमरावती व नंतर नागपूरला माना समाजाचा भव्य मोर्चा आपल्याला इथे दिसतोय. इथे आपल्याला हजारोच्या संख्येने येथील लोक दिसत आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुद्धा सरकारने याचं कुठलेही पालन केलेलं नाहीये आणि त्या संबंधात यांनी इथे खूप मोठा असा मोर्चा काढलेला आहे. जर्नलिस्ट अभिनव नाईक सह मी अभिलाष जंगणे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, नागपूर. संपूर्ण देशभर सुरू असलेल्या नोटांच्या वादळाचा फटका अजूनही लोकांना बसतोच आहे. याचा नाहक त्रास सर्वसामान्य जनतेला व प्रामुख्याने शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे एका मजुराला चक्क 2000ची चिल्लर मिळवण्यासाठी दिवसभर फिरावे लागले. मात्र दिवसभर फिरल्यानंतरही त्या मजुराला 2000ची चिल्लर मिळाली नाही, ही मात्र शोकांतिका. बाजारात 100च्या नोटांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्यामुळे याचा फटका प्रामुख्याने शेतकरी, छोटे मोठे व्यापारी, मजूर, सर्वसामान्य जनता यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. देखिए, जो मोदी सरकार ने 500,000 के नोटों पर पाबंदी लाई है, इससे हमारे बाजार में व्यापार सब ठप हो चुका है. व्यापार बहुत धीमी गति से चल रहा है. त्याच्यामुळे आम्ही जर थोडं अर्जंट बँकेत जावं तर बँकेत लाईन लागल्यामुळे त्रास होतो जरा. नरेंद्र मोदींनी जो निर्णय घेतला हा अतिशय कौतुकास्पद ठरत आहे. मात्र काही प्रमाणात का होणार शेतकरी व व्यावसायिक वर्ग हा खूप त्रस्त झालेला आहे. इथं सोयाबीन जो खरेदी विक्री आहे ते चेकच्या द्वारा इथं व्यवहार चालू आहेत. मात्र चेक दिल्यानंतर स्टेट बँकेत जर जायचं म्हटलं शेतकऱ्यांना ते एक दिवस जातो. एक दिवस गेल्यानंतर त्यांना ते पेमेंट मिळत नाही. 1 लाख रुपये जर चेक दिला त्यांना सतत 2000 रुपये रोजाने पेमेंट करायला लागते. मात्र शेतकरी हा खूपच त्रस्त असा दिसून येत आहे आपल्याला, असं म्हणता येईल. अंजनगाव सुरजीवरून जावेद शहा व मेहकरवरून देवीदास खानपटे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही. आता आपण पाहू शकता आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर. त्यासाठी सबस्क्राईब करा कृषीप्रधानचे यूट्यूब चॅनल व पहा आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर. तसेच आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.